मराठी भाषा एवढी का कळते माहिती आहे की मोबाईलवर त्याला कोळी गीतं वगैरे आम्ही बोलत बसायचो ना, किंवा खायला बसलो तर त्याला बिस्किट पाहिजे, गोळ्या पाहिजे, तशी खाली मान घालून सांगायचा पाहिजे म्हणून. की कुठे एकदा आमच्या इथली पोरं जर शाळेत निघाली, नाही सोना येतोयस का शाळेपर्यंत, किंवा कोण शेतात निघाले, हे येतोयस का शेतामध्ये जाऊया फिरून येऊया, मग येणार त्यांच्याबरोबर. ए सोना पिसारा फुलव, ए सोना पिसारा फुलव ना, ए सोना कसा आहेस तू. मी या मोराशी बोलतोय, म्हणजे तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की याच्याशी मी बोलतोय आणि याला ही भाषा समजते. अर्थात या मोराचं नाव आहे सोना आणि अगदी तो माणसांची त्याला भाषा कळते, तो माणसांमध्ये राहतो, त्याला माणसांशी आपुलकी निर्माण झालेली आहे. आणि असा आगळा वेगळा मोर, अर्थात हा शंकर काकांचा मोर आहे. रत्नागिरी तालुक्यातलं गावखडी म्हणून गाव आहे आणि त्या गावखडीतल्या पवारवाडीत हा मोर कायम राहतो, त्याचं वास्तव्य असतं आणि या वाडीतला तो एक सदस्य झालेला आहे. अर्थात त्याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. मला वाटतं त्याचे काका जे आहेत शंकर काका, ते माझ्यासोबत आहेत आणि मी काकांना विचारणार आहे. काका, हा म्हणजे मोर म्हटलं की साधारण माणसांपासून कुठलाही प्राणी किंवा पक्षी लांब पळतात, हा मात्र माणसांमध्ये असतो, त्याला माणसांशी आपुलकी आहे आणि तो माणसाळलेला आहे किंवा त्याला तो माणसांसोबत राहतो, वावरतो, त्याला मराठी भाषा कळते, मराठी भाषा चांगली कळते. काय गमक आहे हे सगळं. ह्याचं काय म्हणतो, लहानपणापासून आमच्या सहवासात राहिला होता आणि त्याला म्हणजे काय मोबाईल मग आमचा जर वाजला तर तो मोबाईल वाजला की मोठ्याने ओरडून सांगायचं. आणि त्याला कोळी गीतं फार आवडतं, डोलकर डोलकर का दर्याचा राजा, ही जी गाणी होती ना, ती पूर्वीची जुनी गाणी होती, ती जुने सॉन्ग त्याला आवडतात. कारण आम्ही काय लावायचं, मी लहानपणी ना त्याच्या समोरच लावून ठेवायचं ही गाणी. आणि आमच्या घराच्या वरती सगळे मोर असतात आणि त्याच्यातून हा आलेला आहे आणि तो आमच्याकडे राहिलेला आहे. त्यामुळे काय, तो आमच्याकडे राहिला. त्याच्याबरोबर त्याच्या आणखी मैत्रिणी आहेत, म्हणजे जंगलातल्या कोंबड्या, म्हणजे आमच्या कोंबड्यांसारख्या जंगलात कोंबड्या आहेत, त्यांच्याबरोबर राहतो. आणि ह्याचे सगळा संवाद झाला आहे. तो मुलं क्रिकेट वगैरे खेळतात वगैरे त्यांच्याबरोबर. आणि इतर म्हणजे आमच्या वाडीमध्ये कोणाचं मैत झालं किंवा कोणाचा बर्थडे असेल, जर सांगितला तर सकाळचा असेल तर लवकर येतो, किंवा कुठलं वाडीमध्ये कुठलाही कार्यक्रम असेल, त्याला पूजा असेल सार्वजनिक, मग त्या दिवशी तो येणार. किंवा कुणी आपल्या बाजूला एक दुसरी नानकरवाडी म्हणून आहे, त्या तिकडे पण सांगितलं कुणी की अरे उद्या ये आमच्या इथे लग्न आहे, मग तो येणार लग्नाला. म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला आमंत्रण झालं की तो येणार. आणि आत्ताच तुम्ही येणार याचं आता आपल्याला जर सांगितलं तर माणसापेक्षा प्राण्यांमध्ये कशी ते कळतं हे कळत नाही. त्यांना तुम्ही ह्या वार्ताहरच्या साहेबांनी मला सांगितलं होतं की आम्ही 9 वाजता येणार आहेत. मी त्याला आदल्या दिवशी सांगितलं ते 9 वाजता येणार आहेत. ते येता क्षणी 9 वाजून 3 मिनिटं झाली असतील मला वाटतं, आणि त्यांना सांगितलं मी का आलेलो आहे म्हणून, ते कुठं आहेत म्हणून मला त्याने आवाज दिला. माझं घर आणि ते जवळजवळ 10 मिनिटाचं अंतर आहे दोघांचं. त्या 10 मिनिटाच्या अंतरावर त्यांनीही ते ऐकलं की खरं आहे की नाही ते. म्हणजे त्या प्राण्यांना आपल्यापेक्षाही दया आणि प्रेम जास्त आहे. बरं, मला एक सांगा का, हा तुम्हाला भेटला कुठे, याचं आयुष्यमान किती, म्हणजे किती वर्ष झालंय, हा तुम्हाला भेटला कसा, नाही हा तुमच्यासोबत एवढी त्याची सलगी लगट किंवा अगदी जीवाभावाचं नातं कसं निर्माण झालंय. हा 3.5 वर्षाचा आहे आणि लहानपणापासून तो तिकडनं जो वरच्या बागेतून खाली यायचा आणि तो आमच्या त्या कोंबड्यांच्यात मध्ये राहायचा. आणि कोंबड्यांच्यात राहिल्यामुळे तो माणसळला गेला. आणि जेवढी आम्ही एकदम मोबाईल वगैरे काय असेल आमच्याबरोबर खायला असणार, फिरायला असणार, त्यामुळे तो अगदी माणसळला गेला. आणि त्याला मराठी भाषा एवढी का कळते माहिती आहे की मोबाईलवर त्याला कोळी गीतं वगैरे आम्ही बोलत बसायचो ना, किंवा खायला बसलो तर त्याला बिस्किट पाहिजे, गोळ्या पाहिजे, तशी खाली मान घालून सांगायचा पाहिजे म्हणून. तसं त्याला सगळं मराठी बोलता 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 एकदा माझ्या मुलाचं पहिले प्रथम मी त्याला सोना हे नाव ठेवायचं. म्हणजे माझ्या मुलाचा मुलगा होता, त्याचा फोन यायचा, फोन आला की तो बोलायचा, मी त्याला बोलायचो काय कसा आहे सोना, कसा काय करतोयस, तर ह्याला काय वाटायचं मला सोना बोलतोय म्हणून त्याचं नाव ते सोना पडलं. नाही तर सोना हे नाव ते त्याचं नव्हतं, पण सोना हे नाव त्याच्यावरून त्याचं पडलं आणि त्याचपासून त्याचं नाव सोनाच झालं. की कुठे एकदा आमच्या इथली पोरं जर शाळेत निघाली, नाही सोना येतोयस का शाळेपर्यंत, किंवा कोण शेतात निघाले, हे येतोयस का शेतामध्ये जाऊया फिरून येऊया, मग येणार त्यांच्याबरोबर. बरं, मला एक सांगा, हा ह्याचं खाणं पिणं कसं असतं, म्हणजे हा तुम्हाला दिवसातून किती वेळा भेटतो, किंवा असं काही असतं की आपले काही मित्रमैत्रिणी असतात किंवा आपले काही जीवलग असतात, त्यांना आपण दिवसातून काही वेळा भेटलो नाही तर आपल्याला चैन पडत नाही, म्हणजे हा मानवी स्वभाव आहे. सो तसं तुमच्या बाबतीत, सोन्याच्या बाबतीत कधी घडतं का, आणि तुमची गाठीभेटी कशी असतात. घडतं. आमचं कसं असतं माहिती आहे, मी जर आलो नसलो ना तर कुठेही माझा त्या वाडीमध्ये फिरलो किंवा माझ्या गाडीचा आवाज जर त्याने घेतला तरी मला ओरडून सांगणार तू आलास, निघून गेलास. मग मी काय करायचो, त्याला तिथूनच वरूनच ओरडायचं, कारण मी पण काही वेळा बिझी असतो. मग तो ओरडून सांगितलं की बा आम्ही आलोय रे, मी घरी चाललोय, मग तो बरोबर तेवढा ऐकतो. आणि काय गोष्टी ना त्याला असं काय काय गोष्टी मी सांगतो ना त्याच्या जुन्या गोष्टी वगैरे, तर कधी कधी राग पण करतो.
तू सांगू नको माझ्या गोष्टी सगळ्या. तो तुमच्यावर रागावलाय, तो तुमच्यावरती खुश आहे, हे तुम्हाला कसं, त्याची भाषा तुम्हाला कशी कळते? त्याचा जो भाषा आहे ना, त्याचा ओरडण्याचा जो स्टोन आहे ना, तो वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. मोरांसारखा स्टोन नाहीये त्याचा स्टोन वेगळा असतो. आता मी तिथे वरती होतो त्यावेळेला त्याने सांगितलं, मी आलो 9 वाजलेत, तुमचे लोक अजून आली नाहीत का, म्हणून त्याने एक मला आवाज दिला 9 वाजून 3 मिनिटाने. म्हणजे कसं की त्याला सांगून आदल्या दिवशी ठेवावं लागतं, नाहीतर तो आदल्या दिवशी सांगितलं नाही तर कुठं पण फिरायला जाणार. ही बाजूची गुरववाडी आहे, नानकरवाडी आहे, ह्या 2 वाड्यातनं तो असतोच फिरत. जास्त करून नानकरवाडीत तो वस्ती करतो आणि आमच्या वाडीत पुन्हा इथे येतो. हे माझं जुनं घर आहे, ह्या घरीच आम्ही राहतो होतो पहिले, आता घर वरती आहे. बरं, आता सोन्याला किती वर्ष झाली? 3.5 वर्ष झालीत. बरं, म्हणजे तुम्ही जे म्हटलात मगाशी की त्याला मी टायमिंग सांगितलं, म्हणजे मला प्रेक्षकांना देखील सांगायला आवडेल की काकाने जे सांगितलं की त्याला मी टायमिंग सांगितलं होतं आणि त्याच टायमिंगला तो त्याने केका केला किंवा आपण त्याला म्हणतो की तो ओरडला. ही वस्तुस्थिती आहे, कारण की ज्यावेळेस मी काकांच्या नवीन घरी गेलो त्यावेळेस 9 वाजून 3 मिनिटं झाली होती आणि त्याच वेळेला साधारणपणे त्याचा समोरून आवाज आला ओरडण्याचा किंवा त्याचा केका जो त्याने केला त्याचा आवाज आला. माझ्यासोबत त्यांना वाडीतले काही म्हणजे तरुण मंडळी आहेत. दादा, तुझं नाव काय? माझं जयवंत पवार नाव आहे. माझे काका आहेत, सख्खे काका आहेत. मला वाटतं हा आता फॅमिली मेंबर झालाय, आपल्या भाषेत जर बोलायचं हा फॅमिली मेंबर झालाय. तो सोना आणि तुमचं नातं नेमकं कसं आहे वाडकऱ्यांचं सगळ्या? ऍक्च्युली आम्हाला असं वाटतं की आमच्या घरामधील एक सदस्यच म्हणून आहेत आणि आमच्या काकांना पहिल्यापासून म्हणजे आवड यायची की बाबा झाडं किंवा पक्षी प्राणी ह्यांची खूप आवड काकांना आहे. ते मनापासून म्हणजे करतात एकदम. जेव्हा कामाला असायचे तेव्हा पण आमच्या इथे येऊन सगळं काही सोडीत, म्हणजे आम्हाला एक आश्चर्य वाटतं त्यांचं की सगळं काही मॅनेज करून सगळं सोनाला म्हणजे जपतायत ते. आणि खूप म्हणजे आम्हाला एक अभिमान आहे स्वतःला की माझे काका एकदम म्हणजे सगळ्यांबरोबर म्हणजे मिळून मिसळून राहतातच आणि त्यांना खूप म्हणजे प्राण्यांची तर खूपच आवड आहे. सर, बरं, सोन्या नाही भेटला तुम्हाला एखाद दिवस, दिसला नाही, तर तुमची रिॲक्शन काय असते, मनात काय चालू होतं? म्हणजे नाही, आम्हाला असं वाटतं कुठे आहेत सोना कुठे आहे. नॉर्मली म्हणजे आई वगैरे असे माझे वडील पण असतात, ते ओरडत असतात नॉर्मली. आणि त्याचं टायमिंग आहे संध्याकाळचं 3:30 वाजता आमच्या घरी येतात संध्याकाळचे, अदरवाईज ते काकांचे येतात. आणि मेन मुद्दा म्हणजे असं आहे की आमची गाडी जरी घरी आहे घराभोवती, कोणी जरी आलं घेऊन गेलं तरी तो पाठीमागून धावत येतो, कोणाला गाडी पण द्यायला देतो. म्हणजे त्याला असं वाटतं की आपलंच आहे घरातले सदस्य. मी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ह्या सोन्याच्या बाबतीतली, म्हणजे आता मी ज्या वाडीतून ह्या सोन्या कुठं आहे ह्याचा शोध घेत होतो आम्ही, म्हणजे काकांच्या नवीन घरापासून आम्ही इथपर्यंतचा प्रवास केला. एक साधारणपणे 15 मिनटं आम्हाला लागली, चालत 15 मिनटं लागतात. सो मीन वाईल ज्या वेळेला मी ज्या लोकांशी बोलत होतो किंवा आम्ही येत होतो तर प्रत्येकजण हेच सांगत होता, काका विचारायचे त्यांना की सोन्या कुठं आहे, आणि ती लोक सांगत होती किंवा एखादी आई असेल, आजी असेल किंवा बहीण असेल म्हणजे वाडीतली, त्या सांगते सोन्या आत्ता इथं होता, तो इथूनच कुठंतरी गेलेला असावा, कदाचित अमुक एका पवारांच्या घरी असावा किंवा वरच्या घरामध्ये आहे, खालच्या घरामध्ये आहे. म्हणजे साधारणपणे माणसांचं जसं वास्तव्य असतं की त्यांचा एक वावर असतो. म्हणजे कोकणात एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे की साधारणपणे कोकणातल्या घरांमध्ये कुठला माणूस किती वाजता कुठे आहे, काय आहे, त्याचा दिनक्रम कसा आहे, हे आजूबाजूच्या लोकांना किंवा त्याच्या घरातल्यांना एक ठाऊक असतं, मित्रपरिवाराला. तसं त्या सोन्याचं आहे. म्हणजे हा सोन्या साधारणपणे 9 वाजता कुठे आहे, 10 वाजता कुठे आहे, तो कुणाच्या घरी असेल, तो काय खातो, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, तो काय बोलतो, ह्या सगळ्या गोष्टी इथल्या वाडीतल्या लोकांना माहिती आहेत, ह्या काकांना माहिती आहेत. आणि विशेष बाब हीच आहे की हे सगळं चालू आहे पण सोन्या अजिबात बिथरलेला नाही आहे. तो अगदी मगाशी म्हणजे ज्या वेळापासून आम्ही इथं आलो आहे तेवढा वेळ तो इथं आहे आणि मला वाटतं जोपर्यंत काका इथून हलणार नाहीत तोपर्यंत सोन्या हा इथंच राहणार आहे. म्हणजे साधारणपणे हा मेंबर म्हणजे हा मोर, सोन्या मोर सध्या गावखडीतल्या पवारवाडीतल्या प्रत्येकाच्या घराघरातला एक सदस्य झालेला आहे आणि सोन्याला भेटल्याशिवाय चैन कुणाला पडत नाही. सो ही खूप मला वाटतं माणुसकी, जिव्हाळा आणि निसर्ग किंवा प्राणी आणि माणसातलं एक वेगळं नातं स्पष्ट करणारं हे एक उत्तम उदाहरण मला वाटतं या सोन्या मोराचं म्हणावं लागेल. कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोर, एबीपी माझा, गावखडी, रत्नागिरी. सोन्या मोर आणि तुमचं नातं म्हणजे वाडीतलंच म्हणजे काकांसोबत तर आहे, ते कसं आहे? सोना हा आमच्या ते लहानपणापासूनच छोटं पिल्लू म्हणून एक आणलेलं होतं काकानी आणि मग ते वाडीमध्ये असं फिरत फिरत सगळीकडे सुटायचं आणि मग ते आमच्या घरामध्ये पण यायला लागलं काही दिवसांनी आणि मग ते आमच्या मित्राप्रमाणे आमच्या घरात राहायचं, खेळायचं, अन्न वगैरे जसं आम्ही काय बिस्किट वगैरे खायचो तसं तोही सोनाही खायचा. असं आमच्यासारखा मित्र एक म्हणजे आमच्या इथे मुलांबरोबर खेळायला लागला. तसाच आमचा सोना हा सकाळी अगदी न चुकता आमच्या इथे येतो आणि तो एक दिवस आम्हाला दिसला नाही
तर आम्हाला चैन पडत नाही. व तो सोना हा एक म्हणजे मुलं कसं जसं लहानपणापासून त्याचं संगोपन करतो, तसं सोना हा एक आमच्या वाडीतील लहान मुलांसारखा संगोपनाचा एक मित्र बनलेला आहे. असं हे एक आमच्या वाडीतील सगळ्या म्हणजे वाडीतील सर्व ग्रामस्थांना सोना एक दिवस दिसला नाही तर चैन पडत नाही. व त्यांना तो सोना कुठेही असला हाक मारला तरी तो सोना अगत्यपूर्वक हाक अगदी देतो. आणि असं सोना आहे की आपल्या वाडीतील शेतामध्ये जा, कुठे रानामध्ये जा काम करायला, तरी सोना नाव घेतलं की सोना तो आमच्या मागून अगदी शेतामध्ये पर्यंत येत राहतो. आणि मग शेतामध्ये आलं की आम्ही जसं बाजूला मळीच्या बाजूला बसतो तसा सोना आमच्या बाजूला बसून राहतो. आणि आम्ही शेतातून बाहेर निघालो की सोनाही आमच्या मागून आपोआप आमच्या मागून येतो. आणि आल्यानंतर आमच्या घरी येणार, त्यांना काही भात वगैरे असं घातल्यानंतर तो सोना आपणच खातो आणि भुराडी मारून वरती जातो. तसंच काही दिवसांनी परत येतो. म्हणजे आमच्या वाडीतील असं कायम रुटीन चालू झालेलं आहे की सोन्याबद्दल. हा सोना आमचा अत्यंत जिवलग मित्र आहे, एवढं सांगू शकते. मला एक सांगा, मोबाईलचे किस्से मी काही ऐकले, तो किस्सा काय नेमका? मोबाईल असं आमचे काका म्हणजे वरचे अधिकारी वगैरे काय नाही कोण सोन्यासाठी पाहण्यासाठी येतात, पण सोना हा मोबाईल त्याला पहिल्यापासून आवडत नाही. आणि मोबाईलमुळे त्याला वाटतं की माझं कोणतरी फोटो काढेल आणि कुठेतरी व्हायरल करेल किंवा कुठेतरी काहीतरी माहिती सांगेल, अशी त्याला एक भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सोना हा मोबाईल पुढ्यात नेलं की अत्यंत घाबरतो. म्हणून त्याला सोनाला मोबाईल ही अजिबात गोष्ट आवडत नाही. त्यामुळे आम्ही न मोबाईल नेता सोन्याला अगदी मुलांप्रमाणे हाताजवळ घेतो. तो अगदी आमच्या मुलांप्रमाणे जवळ येऊन अगदी खेळत रमत राहतो. एवढं. मगाशी काय झालं, म्हणजे असा किस्सा घडला की एक ताई होती, तिच्या हातात मोबाईल होता, केस होता, असं काही जणांनी सांगितलं की त्याला मोबाईल आवडत नाही. आणि सोना असं आहे की जास्त करून परकी माणसं आली जवळ की सोना लगेच त्यांना अटॅक करणार, म्हणजे चोच मारणार किंवा काय करणार. त्याला वाटतं की पकडायला येतं असं. आणि आमच्या वाडीतील ग्रामस्थ वगैरे महिला बिला आहेत, पण ते नेहमी रुटीन असल्यामुळे सोना वास्तविक त्यांच्या अंगावरती जात नाही. असं म्हणजे बाहेरची लोक आले की त्याला लगेच कळतं. असं आहे. मगाशी काही जणांनी असं सांगितलं की तो मोबाईल वरती जर आम्ही बोलत असू की त्याला ते समजतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.